सोन्याच्या महागाईनं सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यावरती परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर विवाहानंतर घटस्फोटांच्या केसमध्ये सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतो। सोन्याचे भाव 1 लाखाच्या वर गेल्यापासून स्त्रीधन मागण्याच्या घटस्फोट केसेसमध्ये वाढ झालेली आहे। घटस्फोटाच्या या केसमध्ये अनेकदा पती आणि पत्नी वकिलांना खोटं बोलत असल्यानं या केसेस निकाल लवकर लागत नाही। त्याचा परिणाम हा वेळ, त्याचबरोबर दोघांचे वकिलांचे देण्यात येणारी फीज आणि मानसिक ताण यामध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे समाज मनावरती सुद्धा याचा मोठा परिणाम होतो। याचविषयी वकील भाग्यशील मुळे आणि आकाश मुसळे यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। देशात सोन्याची महागाई जशी आहे त्या महागाईचा फटका जसं लग्ना अगोदर पडतो तसं लग्नानंतर सुद्धा पडतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो लग्नानंतर होणाऱ्या घटस्फोटच्या केसमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळतोय। न्यायालयाच्या निर्णयानुसार जो स्त्रीधन आहे ते मागण्यामध्ये आता त्यात वाढ झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे सोन्याचा वाढलेला भाव आणि त्या भावाचे परिणाम जे आहेत ते आपल्याला या सगळ्या केसेसवर पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत ॲडव्होकेट भाग्यश्री मुळे आहेत। मॅडम, नेमकं हे प्रकरण कशा पद्धतीने बघताय? का असे अर्ज वाढतात न्यायालयामध्ये? याचं प्रमाण का वाढ? दोन्ही पक्षांचं सर असं म्हणणं असतं की वाढत्या महागाईनुसार जे सोनं आहे ते माझं ॲसेट आहे। म्हणजे पत्नी म्हणते माझं स्त्रीधन आहे, पण ते स्त्रीधन आहे आज रेट लाखोला पोचलेत। लाखोला पोचलेल्या रेटमुळं दोघांची रस्सीखेच चालू असते। पतीचं असं म्हणणं असतं की सोनं माझ्याकडे नाहीच आणि पत्नी म्हणते की माझ्याकडे नाही। अशा प्रकारे कोर्टात त्याच्यामुळे केसेस लांबल्या जातात। याच्यात कायदेशीर तरतूद काय आहे नेमकं, की ही मागण्याची पद्धत काय आहे आणि हे कुणाला मिळतं आणि त्याला आता हा जो डिले होतोय त्याचा परिणाम काय होऊ शकतो? कायदेशीर प्रोसिजर अशी आहे सर, कौटुंबिक हिंसाचारापासून जे संरक्षण कायदा आहे 2005चा, त्याच्यामध्ये तरतूद आहे की स्त्री परत मागू शकते। साधारण 50,000 भाव असेल, 70,000 असेल, आता हा लाखावर गेलेला आहे। हे प्रमाण कधीपासून वाढलंय असं तुम्हाला वाटतं? साधारणपणे जोपर्यंत सोन्याचा भाव हा 30-35 हजार, 50-60 हजारापर्यंत होता तोपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये निग्लिजंट भावना होती की नाही मिळालं किंवा एखाद्या केसमध्ये नवरा थोडंसं इग्नोर करायचा, काही गोष्टी सोडून द्यायचा। पण जसा सोन्याचा भाव वाढत गेलाय 70,000, 75,000, 90,000, 1 लाखापर्यंत जसा गेलाय तसं दोघांची विचारसरणी अशी झाली आहे की स्त्रीच्या मनात अशी भावना येते की हे स्त्रीधन माझं आहे, त्यामुळे हा अधिकार माझा आहे, हे मलाच मिळालं पाहिजे। आणि पुरुषाच्या मनात भावना अशी असते, नवऱ्याच्या मनात भावना अशी असते की बाबा हे थोडंफार सोनं जे आहे ते मी ठेवून मिळालेली जी फायनल ॲलिमनी असते, पोडगी आहे, त्याच्यामध्ये ते विकून मी याच्यातली रक्कम भागवू शकतो। साधारणपणे हा कालावधी प्रूव्ह करण्यासाठी की सोनं कुणाकडे आहे नक्की, हे स्त्रीकडे आहे की पुरुषाकडे आहे। कारण काही केसमध्ये असं झालेलं आहे की स्त्री सर्व सोनं घेऊन निघून जातात तरी सांगतात की माझं स्त्रीधन माझ्याकडे नाही आहे, आणि पुरुष पण काही असे असतात की जे स्त्रीधन काढून घेतात आणि ठेवतात। ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करण्यामध्ये साधारणपणे 6 महिने ते वर्षभराचा कालावधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्यामध्ये ज्या मानसिक तणावामध्ये सगळे घटस्फोटाचे प्रकरण येतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा या सोन्याच्या भावाचा, महागाईचा फटका जो आहे तो या सगळ्या समाज स्वास्थ्यावर पडताना पाहायला मिळतोय आणि मानसिक तणावासोबत समाज स्वास्थ्य सुद्धा बिघडताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।